नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर तुम्हाला राज्यशास्त्र हा विषय 11वीला तुम्ही नवीन घेतलेला असाल तर तुम्ही माझ्यासोबत या पूर्ण सिरीजला जोडून राहा. मी पूर्ण तुम्हाला व्हिडिओ अपलोड करणार आहे. म्हणजे जे काही तुम्हाला सिलेबस आहे त्यानुसार हा पूर्ण पुस्तक मी संपवणार आहे. तुम्ही जर शाळेमध्ये जात असाल तर खूपच ठीक आहे. तर तुम्हाला शाळेमधील काही समजत नसेल तरी आपण चांगल्या पद्धतीने ॲनालिसिस करून चांगल्या पद्धतीने राज्यशास्त्र विषय हा तुम्हाला सगळ्यात सोपा जावा आणि सगळ्यात चांगला तुम्हाला समजवण्याचा मी प्रयत्न करेन. तरी देखील तुम्ही आर्ट्स या सेक्शनमध्ये आलेला आहात 11वीला, त्यामुळे तुमचा पुन्हा स्वागत आहे. आणि आर्ट्समध्ये तुम्ही काही ध्येय घेऊन आलेला असता. तुमचे MPSC असेल, UPSC असेल किंवा पोलीस भरती वगैरे असेल, त्यासाठी तुम्ही आर्मीमध्ये आलेला असतात. तर त्या ठिकाणी देखील MPSC आणि UPSCमध्ये देखील आणि पोलीस भरतीमध्ये देखील तुम्हाला ह्या राज्यशास्त्राचा कुठे कसा कोणकोणत्या पॉईंटमध्ये तुम्हाला उपयोग होतो, कोणकोणते पॉईंट MPSC किंवा UPSC किंवा स्टेट पोलीस भरतीमध्ये विचारले जातात, या संबंधित मी माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. म्हणजे पूर्ण सिरीजमध्ये तसंच तुम्हाला जे काही इम्पॉर्टंट आहे त्यावर तुम्हाला लक्ष वेधवणार आहे. तर हा आमचा पहिला व्हिडिओ असेल, हा एक इंट्रोडक्शन असेल. त्यानंतर तुम्हाला पुढचा जो काही लेक्चर आहे तो चॅप्टर 1 पासून सुरू करण्यात येईल. ओके. तर राज्यशास्त्र हे तुम्हाला हे तुमचं पुस्तकाचं स्क्रीन आहे, तुम्ही पाहू शकता. ओके. हे तुमचं संसद भवन आहे, त्यानंतर प्रेसिडेंट हाऊस आहे, त्याच्यानंतर इकडे गेटवे ऑफ इंडिया आहे, त्याच्यानंतर हे WT आहे वाटतं, आय थिंक. ओके, नीट नाही दिसत आहे. ओके. त्याच्यानंतर हा तुमचा लाल किल्ला दिसेल तुम्हाला. खाली काही ऑर्गनायझेशन दिसतील तुम्हाला. UN आहे, सार्क आहे, युनायटेड नेशन आणि एकदम पहिला युरोपियन युनियन आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला ब्रिक्स दिसेल. ओके. हा मधला मला नाही आठवत आहे. ओके, लोगो. त्यानंतर आता आपण सेकंड पेजवर येऊयात. हा तुम्हाला पृष्ठभाग थोडक्यात समजावून घेतला असेल तुम्ही. तर भारताचे संविधानामध्ये तुम्ही जर इंडियन पॉलिटी हे जर शब्द ऐकला असेल किंवा लक्ष्मीकांत हे जर पुस्तक पाहिलं असेल, जर तुम्ही MPSC UPSC तयारी करत असताना, त्यामध्ये संविधानामध्ये सर्व काही डिफाईन केलं आहे. तुम्ही आधीची जी काही 5वी 6वी 7वीची पुस्तक असतात त्यावेळेस तुम्ही लक्ष दिलं असेल तर या ठिकाणी भारताचे संविधान ठिकाणी तुम्हाला काही वेळेस जनगण मन दिलं असेल, म्हणजे गीत दिलं असेल किंवा राष्ट्रगान दिलं असेल. अशा पद्धतीने विविध जे काही भाग आहेत ते दिलेले असतात. आता या ठिकाणी तुम्हाला हे फक्त पेपरसाठी, म्हणजे तुमच्या जे काही अकॅडमिक इयर आहे 11वीमध्ये असलेच प्रश्न विचारले जाऊ शकत नाहीत. तर तुम्ही जेव्हा MPSC UPSCमध्ये जात असता त्यावेळेस तुम्हाला अशा प्रकारचे जे काही प्रश्न आहेत ते विचारले जाऊ शकतात. हे आहे भाग 4. क म्हणजे जवळपास आर्टिकल 51 क म्हणजे इंग्लिशमध्ये 51A म्हणू शकतो आपण. ओके. या ठिकाणी नागरिकांची मूलभूत कर्तव्य आहेत. हे मूलभूत कर्तव्य म्हणजे काय असतात आणि हे आर्टिकल म्हणजे काय असतं, हे शब्द तुम्हाला जर नवीन असतील तरी देखील चालेल, तरी मी तुम्हाला थोडक्यात समजावून सांगण्याचा प्रयत्न करेन. ओके. नागरिकांचे मूलभूत कर्तव्य आहेत. तर एक संविधान आहे मोठं, तुम्हाला बुक ते तुम्ही कुठेतरी पाहिलेलं असेल. ओके. त्या संविधानामध्ये म्हणजे डॉक्टर आंबेडकर यांनी हातात घेऊन उभं राहिलेला वगैरे संविधान तुम्हाला पाहिलेलं दिसेल. ओके. तर नागरिकांचे मूलभूत कर्तव्य म्हटले. या ठिकाणी अजून एक शब्द आहे, ते म्हणजे तुम्ही 12वीला गेल्यावर आय थिंक भेटेल तुम्हाला. नागरिकांचे मूलभूत अधिकार एक असेल. ओके. त्याला फंडामेंटल राईट्स बोलतात, त्याला फंडामेंटल ड्युटीज बोलतात इंग्लिशमध्ये. ओके. मूलभूत कर्तव्य हे कोणत्या आर्टिकलमध्ये लिहिलेलं आहे, म्हणजे कोणत्या कलमामध्ये लिहिलेलं आहे, तर ते 51 क मध्ये लिहिलेलं आहे. ओके. तर यामध्ये हे जे काही कुठून घेतलं गेलं तर आपलं जे काही USSR होतं, म्हणजे पहिलाचा जो काही रशिया होता त्याच्या संविधानातून हा आपल्याला घेतले गेलेला आहे पहा. ओके. याच्यामध्ये मूलभूत कर्तव्य आहेत जे जवळपास या ठिकाणी तुम्हाला दिसतील. ओके. आम्ही झूम करतो. तर तुम्हाला या ठिकाणी मूलभूत कर्तव्य आहेत. हे कर्तव्य कसं असतात, हे फक्त राष्ट्राच्या एक राष्ट्र म्हणून जे काही आपण जे काही इच्छा किंवा आपली जी काही माइंडसेट बाळगतो, या ठिकाणी हे फक्त नागरिकांचे कर्तव्य म्हणून आहेत. या ठिकाणी तुम्ही जर केलं नाही तर तुम्हाला काही पनिशमेंट वगैरे होत नसतं. ओके. तर हे कर्तव्य एकदा वाचून घेऊ शकता तुम्ही, यामध्ये काही खास नाही आहे. फक्त याला एकदा एवढं काही डोक्यात ठेवायची गरज पण नाही आहे. ओके. जे काही आपण या ठिकाणी जे कर्तव्य बघितलं, त्या ठिकाणी नागरिकांचे मूलभूत अधिकार जे आहेत ते तुम्हाला आय थिंक पुढच्या वर्षी 12वीच्या अशाच ठिकाणी तुम्हाला भेटेल. पण तुम्हाला मूलभूत अधिकार MPSC UPSCसाठी खूप इम्पॉर्टंट असतं पाहते. खूप मोठं सेक्शन आहे, 12 ते 35 आर्टिकल त्यामध्ये दिलेले आहेत.
खूप मोठं सेक्शन आहे, ते खूप मोठं त्याप्रमाणे समजावून घ्यावं लागतं. दरवर्षी UPSC मध्ये 2 ते 3 प्रश्न त्या मूलभूत अधिकारामधून असतात. ओके, फंडामेंटल राईट्स. ओके, हे थोडक्यात तुम्हाला माहिती आहे. फक्त एकदा वाचून घ्या, म्हणजे आपल्या अकॅडमीसाठी तेवढं इम्पॉर्टंट नाही, फक्त MPSC UPSCसाठी इम्पॉर्टंट आहे. ओके, हे आहे राज्यशास्त्र. त्याच्यानंतर हे समिती वगैरे आहेत, हे तुम्हाला माहितीच असतील. म्हणजे पुस्तकाचे जे काही आहेत, आपण भारताची संविधानाची उद्देशिकाला इंग्लिशमध्ये प्रेम्बल म्हणतात. ओके, हे आपण पाहिलं तर या ठिकाणी ह्याच्यातील देखील हे तुम्हाला जेव्हा UPSCला जात असतं तेव्हा पाठ व्हायला पाहिजे थोडंफार प्रमाणात. ओके, तर हे तुम्ही दररोज प्रार्थनेला वगैरे म्हणत असताल, त्यामुळे मी हे काही इथं काही घेणार नाही ओके, त्याच्यानंतर पुढे जाऊयात. हे राष्ट्रगीत आहे. ओके, हे आहे प्रस्तावना तुमचा, म्हणजे जे तुमच्यासाठी एकदा वाचून घ्यायचं असतं, हे आमच्यासाठी असतं. ओके, त्याच्यानंतर वरती जाऊयात. हे क्षमता विधान आहेत, म्हणजे या जे काही चॅप्टर आहे त्याच्यामधून कोणकोणत्या गोष्टी आपण शिकायला पाहिजे. ओके, हे एकदा वाचून घेतलं तरी चालेल तुम्हाला. ओके, हे आहे आमचा मेन सिलेबस. तुम्ही कोणतंही पुस्तक घेतल्यावर तुम्हाला पहिल्यांदा काय बघावं लागतं, तर पुस्तकाचं नाव तर बघावंच लागेल. त्याच्यानंतर तुम्हाला त्याचं जे काही अनुक्रमाणिका आहे ते मेन बघतात, कारण ते चॅप्टर आपले डिफाईन करत असतात, म्हणजे ते दाखवतात की या पुस्तकामध्ये काय काय आहे. ओके, आता आपण या पुस्तकामध्ये काय काय शिकणार आहोत. तुम्ही हे राज्यशास्त्र कशामुळे घेतलं असेल, तर एखादा आवड असेल, काही वेळेस चुकून आलं असतील, त्याच्यानंतर काही जणांचं इंटरेस्ट असेल, काही जणांचं UPSC MPSC मध्ये ऑप्शनल घ्यायचं असेल, त्यामुळे राज्यशास्त्र वगैरे वगैरे घेतलं असेल. ओके, आता तुम्हाला राज्यशास्त्र म्हणजे काय, एखाद्या राज्याचा अभ्यास करायचा आहे. ओके, आता पहिला आपल्याला काय समजावून घ्यायला लागेल, राज्य. त्यामुळे पहिला चॅप्टर तुमचा आहे राज्य. आता राज्यामध्ये काय असेल, राज्यामध्ये तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी हव्या आहेत, त्या म्हणजे स्वातंत्र्य आणि जे काही तुमचे हक्क आहेत जे नागरिकांना पाहिजेत. ओके, त्याच्यानंतर समता आणि न्याय. समता म्हणजे सर्वांना चांगलं त्या ठिकाणी त्या राज्यामध्ये वागणूक भेटेल. त्याच्यानंतर न्याय म्हणजे एखादा दुसरा भांडण झालं असेल, काहीतरी झालं असेल, तर त्या ठिकाणी न्याय भेटेल अशा पद्धतीने. त्यानंतर एका शासन म्हणजे एका स्टेट किंवा एखादं राज्याचं दुसऱ्या राज्याची आपण केलेली तुलनात्मक राजकारण. ओके, म्हणजे आपण देखील जेव्हा मोठे होत असतो तर आपल्या व्हिडिओला आपल्याला कंपॅरिझन करत असतात. त्यांनी मोठं जाऊन शाळेत जात आहे, तू पण जा बाळा, म्हणजे तुम्हाला लहानपणा म्हणत असतील. अशा पद्धतीने एखादं स्टेट आहे, एखादं राज्य आहे, ते कसं मोठं होत जातं, त्याच्यामध्ये कोणकोणते बदल होत असतात, त्याचप्रमाणे आपल्याला देखील बदल घडून आणत असतात. आता USA बघा, USA म्हणजे अमेरिका हे एवढं मोठं जगातलं सर्वात मोठं डेमोक्रेसी आहे. म्हणजे डेमोक्रेसी आपल्यात देखील यायला पाहिजे, म्हणून आपण इंडियावाले देखील त्याच्यासाठी प्रयत्न करतात. त्यांच्यापेक्षा मोठं आपलं पण डेमोक्रेसी आहे, म्हणजे त्यासाठी केलेला प्रयत्न. ओके, म्हणजे जे काही राष्ट्र आहे या ठिकाणी देखील तुमच्यामध्ये देखील तुम्ही कसं इम्प्रूव्ह करत असता, दुसऱ्याला बघून त्यांनी डॉक्टर झाला, मला पण डॉक्टर व्हायचं आहे, त्यांनी IAS झाला, मला पण IAS जायचं आहे, असं इम्प्रूव्ह करत असतं. तसं पण स्टेटमध्ये किंवा राज्यामध्ये देखील होत असतं. ओके, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये तुलनात्मक कशा पद्धतीने करू शकतो, तर ते संविधानिक शासन, म्हणजे त्या ठिकाणी कोणतं शासन आहे. आत्ता मी एक्झाम्पल जसं दिलं, म्हणजे डेमोक्रेसीचं असेल, त्याच्यानंतर कॅपिटलिझम असेल, म्हणजे काही मराठी शब्द नाही आठवत आहे मला. ओके, त्याच्यानंतर प्रतिनिधित्वाची संकल्पना. प्रतिनिधित्व म्हणजे काय, त्या राज्यामध्ये कोणते लोक नियम बनवू शकतात. नियम म्हणजे काय, त्या राज्याच्या सुव्यवस्थेसाठी चालण्यासाठी आपण जे काही नियम बनवतो किंवा एखादा कायदा तयार करतो, हे कलम तयार करतो, हे कलम तयार करण्यासाठी कोण पाहिजे असतं, प्रतिनिधी किंवा माणूस. त्या ठिकाणी आता सगळं 135 करोड जनता ते तयार करू शकतात का, नाही. आपण काय करत असतो, आपल्या एरियातील एखाद्या माणसाला आमदार खासदार म्हणून तिकडं नियम बनवण्यासाठी पाठवलेलं असतं. ओके, हे एक वाईट सिच्युएशन आहे. त्यावेळेस तुम्हाला तिथे गेल्यावर मी तुम्हाला या ठिकाणी प्रत्यक्ष जे काही तुमचं चॅप्टर आहे त्यामध्ये तुम्हाला गेल्यावर मी चांगल्या पद्धतीने समजावून सांगेल. ओके, त्याच्यानंतर न्यायमंडळाची भूमिका. आता या ठिकाणी न्यायमंडळ अजून एकदा आलं आहे त्यामध्ये आता या ठिकाणी वरती फक्त संकल्पना बघत होतो आपण. ओके, त्या ठिकाणी प्रत्यक्ष भूमिका काय असते हे पाहणार आहोत. त्याच्यानंतर लोकप्रशासन. या ठिकाणी लोकांचं प्रशासन कशा पद्धतीने चालतं, म्हणजे लोक आता मी म्हटल्याप्रमाणे आमदार खासदार आपण निवडून देतो, ते कशा पद्धतीने प्रशासन करतात आणि विकास करतात प्रशासनाचा, या सर्व गोष्टी आपण पाहणार आहोत. ओके, आता त्याच्यानंतर 1945 नंतरचे जे 1 to
या ठिकाणी दिलं आहे. 45 नंतर खूप काही मोठे बदल झाले आहेत, त्यामुळे हे अभ्यासणं आपल्याला गरजेचं आहे. तर आपण कोणत्या जागेतून आलो पहा, एखादं राज्य तयार करायचं. समजा तुमचंच एक राज्य आहे. पहिला कसं होत होतं, एखादा राजा असायचा, त्या ठिकाणी राज्य करायचा, तो दुसरा देखील एखादी दुसरी राज्य असेल साईडला, त्याला देखील कॅप्चर करायचा, त्याच्यामध्ये घ्यायचा, त्यामुळे राज्य एक्सपांड व्हायचे. तर अशा पद्धतीने एखादं राज्य आहे, त्या ठिकाणी कोणकोणते कशा मूलभूत गोष्टी असायला पाहिजे आणि राज्य कशाला म्हणतं, ह्या सर्व गोष्टी आपण या राज्यशास्त्रामध्ये शिकणार आहोत. ओके. तर अशा पद्धतीने हा तुमचा इंट्रोडक्शन सेक्शन होता. त्या ठिकाणी आपण वाटल्यास हे जगाचा नकाशा पाहू शकता. आय थिंक रोटॅट होत नाही म्हणजे माझ्यामध्ये. ओके. या ठिकाणी सर्वात मोठा देश तुम्हाला रशिया दिसेल, त्याच्यानंतर इंडिया, म्हणजे मोठा नाही आहे पण इंडिया दिसेल. मी या ठिकाणी जवळपास न बघता आय थिंक 63 कंट्री सांगू शकतो. ओके, आय विल हेल्प माय फोन. ओके, नाही होते. तर 63 देशांची नावे मी न बघता सांगू शकतो. ओके, कधी तर भेटलं तर सेक्शन करूयात. ओके, तशा पद्धतीने. तर तुम्हाला तसं सेक्शन आवडत असेल, कंट्रींची नावं ऐकायला किंवा बघायला, किंवा अदर तुमचे जे काही गोष्टी आहेत, 11वीला ॲडमिशन कसं घ्यायचे, कोणत्या सेक्शनमध्ये घ्यायचे आणि कशा पद्धतीने अभ्यास करायचे, या सर्वमध्ये तुम्ही जर मला कमेंट बॉक्समध्ये कळवलात तर तुम्हाला मी त्यावर व्हिडिओ नक्की बनवेन. ओके. त्यासाठी आपण नेक्स्ट जो काय आपलं चॅप्टर आहे राजकीय संकल्पना, तर तो पुढच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण कवर करूयात. ओके. त्याच्यानंतर हा फक्त इंट्रोडक्शन होता. तुम्हाला जर आवडला असेल चॅनलला सबस्क्राईब करा. आपण वर्षभर तुमच्यासोबत राहणार आहोत. त्याच्यानंतर पुढच्या वर्षी देखील तुमच्यासोबत राहणार आहोत. आणि MPSC आणि UPSC हे जर तुमचं ध्येय असेल तर त्या ठिकाणी तुम्ही कमेंटमध्ये नक्की उतरवा. त्याच्या संबंधी देखील तुम्हाला माहिती या ठिकाणी भेटून जाईल. ओके. धन्यवाद.